आपल्याकडे आहेत या फणसाच्या बिया. फणस खाल्ल्यानंतर ज्या बिया निघतात त्या फेकून देण्याऐवजी असा क्रिस्पी पदार्थ तयार होतो. त्याच्यासाठी बियावरती एक कागदासारखे पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आणि मग ह्या बिया एकदम पातळ पातळ तुम्ही किसून घेऊ शकता, सुरीने कापून घेऊ शकता. खूप क्रिस्पी असा त्याचा तुम्ही चिवडा म्हणू शकता, स्नॅक्स असं तयार होतं. चला आता आपल्या सगळ्या बिया आपण चांगल्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत, किसून घेतलेल्या आहेत त्या. आता मी इथे गॅसवर ठेवला आहे लोखंडाचा तवा तापेपर्यंत गॅस मोठाच ठेवला. तवा तापल्यानंतर गॅस केला आहे मी बारीक. आता याच्यावरती एक पडी तेलाची घातली आणि या तेलावरती आता आपण या सर्व फणसाच्या बिया ज्या आपण बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतोय. खूप चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. नक्की एकदा करून पहा. खूप कमी वेळामध्ये देखील तयार होतो. फक्त काय बी तुम्हाला कापायला किसायला वेळ लागेल तेवढाच वेळ लागतो आणि बीवरती जे कडक असं आवरण असतं ते काढायला थोडा वेळ लागेल. तर आता या बिया आपण मंद आचेवरच चांगल्या क्रिस्पी अशा करून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे तव्यावरती. एक पळी तेलामध्ये या बिया मस्त अशा क्रिस्पी होतात. कच्च्या असतात त्यावेळेस त्या अशा चिकट असतात, त्याच्यामुळे त्या अशा सुट्या होत नाहीत. म्हणून आपल्याला त्या परत अशा मिक्स करून घ्यायच्या. अर्धा मिनिट झाला की पुन्हा खालची बाजू वर होईल अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघताय चिकट आहे त्याच्यामुळे त्या चिपकून बसतात, पण थोड्याच वेळात जशा त्या कडक व्हायला लागतील तशा त्या सेपरेट होतील. त्याच्यासाठी तव्यावरती चांगल्या अशा पसरून ठेवायच्या व्यवस्थित आणि पुन्हा अर्धा मिनिट किंवा 10-12 सेकंद झाले की पलटी करायच्या. तर तुम्ही बघता आता बियांचा कलर देखील बदललेला आहे. असा वरून जशी सालीचा कलर आहे ना तसा हा जो सफेद कलर आपल्याला दिसतोय तसा आपल्याला जवळजवळ तो करायचा आहे. मस्त ब्राऊन कलरवरती या भाजल्या गेल्या चांगल्या की मस्त त्या क्रिस्पी लागतात आणि गॅस बारीकच ठेवायचा. मंद आचेवरती आपल्याला क्रिस्पी करून घ्यायच्या. सारख्या मध्ये हलवत राहायच्या आहेत, नाही तर मग खालची बाजू जळून जाईल आणि वरची तशीच राहील कच्ची. त्याच्यासाठी मध्ये मिक्स करून घ्यायच्या सारख्या 10-12 सेकंदाने किंवा अर्ध्या मिनिटाने कमीत कमी. मला या बिया चांगल्या क्रिस्पी करण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत. मंद आचेवरच आपल्याला त्या करून घ्यायच्या आणि सारख्या अशा पद्धतीने पूर्ण तव्यावरती व्यवस्थित त्या पसरवून ठेवायच्या, म्हणजे त्या एकसारख्या मस्त क्रिस्पी अशा तयार होतात. आता मी इथे गॅस बंद करणार आहे. मस्त त्या क्रिस्पी झाल्यात आणि तवाही खूप गरम आहे, तर त्या तव्यावरती तशाच मी पसरवून ठेवणार आहे अजून 2 मिनिट. गॅस मी बंद केलेला आहे आणि मंद आचेवरच आपण त्या क्रिस्पी करून घेतल्यात. 2 मिनिट मी त्याला तव्यावर असंच पसरून ठेवते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले घालू शकता. एकदा या बिया क्रिस्पी झाले की तुम्हाला हवा तो मसाला किंवा फक्त तुम्ही थोडंसं मीठ टाकून खाल्लं तरी देखील खूप छान लागतात. तर मी इथे चाट मसाला घातला आहे आणि मसाल्याच्या डब्यातून आपण थोडेसे मसाले घालूयात. तर मी इथे थोडीशी हळद घालणार आहे आणि जर हा पदार्थ मुलं खाणार असतील तर थोडंसंच लाल तिखट घालायचं. तर मी इथे आता हळद घालते थोडीशी, पाव चमचा, आणि थोडंसंच लाल तिखट घालणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवे मिरची देखील बारीक चॉप करून घालू शकता आणि थोडीशी किंचितशी मी इथे धना पावडर घातली. जिरे पावडर देखील तुम्ही वापरू शकता. फक्त चाट मसाला घातला तरी देखील काही घालायची गरज नाही आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. खूप छान पदार्थ तयार होतो. नक्की एकदा करून पहा. फणस खाल्ल्यानंतर ज्या बिया आहेत त्या फेकून द्यायच्या नाहीत. त्याचा हा भन्नाट असा क्रिस्पी पदार्थ तयार होतो. एकदा केलं तर पुन्हा तुम्ही अशा पद्धतीने या फणसाच्या बिया नक्की
क्रिस्पी बिया कराल. मस्त एकदम कुरकुरीत जसा आपला चिवडा लागतो ना तशाच या बिया लागतात, मस्त टेस्टी. तर मसाला घातल्यानंतर मी मिक्स करून घेतल्यात सगळ्या बिया व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे. चांगला मिक्स करायचा आणि गॅस आपला बंदच आहे कारण तवा ऑलरेडीच गरम होता. तर त्याच्यावरती मसाला व्यवस्थित लागला गेलेला आहे आणि मसाला थोडासा गरम तव्यावरती परतला आहे. तर छान अशा फणसाच्या मसालेदार बिया आपल्या क्रिस्पी स्नॅक्स, चिवडा म्हणा, स्नॅक्स म्हणा, तयार झालेला आहे. आणि विशेष म्हणजे हा तुम्ही 15 दिवस काय महिनाभर देखील स्टोअर करू शकता. पण तो राहणारच नाही महिनाभर, 15च मिनटामध्ये घरातले सगळे खर्च करतील. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल, जास्त बिया असतील तर तो तुम्ही स्टोअर करू शकता. छानशा कोरड्या बरणीमध्ये महिनाभर मस्त टिकतो. हवा तेव्हा मुलं स्कूलमधून आली किंवा ज्यावेळेस टाईमपास म्हणून स्नॅक्स तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही हे मस्त फणसाची क्रिस्पी बिया खाऊ शकता, चिवडा खाऊ शकता. थँक्यू.